नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनेल कर्मण्यवाधिका रस्तेमध्ये। तुम्ही पाहत असाल मागे सुंदर गार्डन दिसतंय। आज आपण या नवीन ठिकाणी आलेलो आहोत। एक नवीन संस्थेची ओळख आपण करणार आहोत, जी संस्था कुठलाही नफा कमवायचा विचार न करता, ना नफा ना तोटा या तत्वावर लहान मुलांसाठी आणि निसर्गासाठी काम करते। आपण ह्या ठिकाणी बॅनर बघतोय, सिमेंट्स वर्कर्स युनियन प्रेझेंटेड वनराई गिरिराज ट्रेकर्स ऍडव्हेंचर कॅम्प इयर 34। गेली 34 वर्ष अखंड अव्याहतपणे ही संस्था लहान मुलांसाठी दिवाळी सुट्टीतील शिबिर आयोजित करते आणि केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर ती संस्था हे काम करत असते। वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मुलांना दिवाळीतील 4 ते 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आणि निसर्गाची आवड जोपासण्यासाठी आणि एक वेगळा टच त्यांच्या मनाशी निसर्गाचा संवाद जोडण्यासाठी वनराई गिरिराज ट्रेकर्स ही संस्था अव्याहतपणे काम करते। आपण भेटूयात त्याच्या सर्व व्हॉलेंटियर्सला, त्याच्या पदाधिकाऱ्यांना आणि संस्था कशी तयार झाली आणि काय काय ऍक्टिव्हिटी करते, कशा प्रकारे आपला हा कॅम्प करते त्याचा आढावा घेऊयात। चला माझ्यासोबत। स्विमिंग ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सगळे बच्चे कंपनी बाळगोपा या ठिकाणी उडी मारण्याच्या तयारीत आहेत। आपण व्हॉलंटियर्स बघतोय, या ठिकाणी दोर बांधलेला आहे सेफ्टीसाठी, रेड कलरच्या बॉटल्स लावलेल्या आहेत आणि अगदी योग्य पाण्याचा अंदाज घेऊन या ठिकाणी या अथांग तलावात अगदी कोपऱ्यावर सेफली या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी चालू आहे। आणि आपण पाहतोय एक एक बच्चे कंपनी या ठिकाणी स्विमिंगचा आनंद घेत आहेत। पाहतोय त्या लहान वयात शहरातला मुलगा, गावाकडची मुलं ओढ्या नद्या नालेवर पोहायला शिकतात, पण या अशा कॅम्प मुळेच ही शहरातली मुलं छान पद्धतीने पोहायला शिकतात। आपण पाहतोय वनराई गिरिराज ट्रेकरचे एक प्रकारे फाउंडर मेंबर, खूप जुने मेंबर, आणि ज्यांनी ही वनराई गिरिराज ट्रेकर्स ह्या उत्साहाने 34व्या वर्षापर्यंत आणले, महेश सर। आपण पाहतोय वनराई गिरिराज ट्रेकर्सचे स्वतः अध्यक्ष मनोज बोडके सर या ठिकाणी ब्लॅक टी शर्ट मध्ये पाण्यात आपण पाहतोय लक्ष देताना। म्हणजे वनराई गिरिराज ट्रेकर्स अशी संस्था आहे की पदाधिकारी घरात आणि कार्यकर्ते कामावर असं नाही, तर प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी या कॅम्प मध्ये जय शिवरायांच्या आणि बजरंगाच्या घोषणेने या ठिकाणी सुरुवात झालेली पाहतोय आपण। छान पैकी उडी मारताना लहान मुलं या ठिकाणी आनंद घेत आहेत। अगदी उत्साहाने लहान मुलं या ठिकाणी उड्या मारतायत। बद्दल आम्हाला सांगा तुम्ही। आम्ही मुलांना जी पाण्याबद्दल भीती वाटते ती भीती घालवण्यासाठी या 4 दिवसाच्या कॅम्पमध्ये आम्ही त्यांना स्विमिंग शिकवतो। पूर्णपणे त्यांना सुरक्षित करून त्यांच्यासाठी फ्लोट, ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांच्यासाठी, आणि पूर्ण लक्ष असतं आमचं पाण्यामध्ये की त्यांना कोणालाही त्याचा धोका पत्करून न देता आम्ही त्यांच्यासाठी इथे स्विमिंग शिकवत आहोत। धन्यवाद। दिलीप सरांनी या ठिकाणी सांगितलंय की या सर्व ऍक्टिव्हिटी याचा आनंद ते लहान मुलं घेत आहेत, पण आपण बघतोय प्रत्येक लहान मुलांच्या कमरेला हे बॉक्स बांधलेले आहेत, फ्लोट बांधलेले आहेत। स्वतः अमोल पाटील जे व्हॉलंटियर आहेत ते सेफ्टी जॅकेट घालून आहेत आणि ह्या आनंद मुलं घेत आहेत। आपण पाहतोय आता त्यांना पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी पुढे पाठवण्यात येत आहे आणि दिलीप सरांनी सांगितलं म्हणजे पूर्णपणे सेफली
सेफली ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घेतलेली आहे एका बॅच कडून. बॅच वाईज बॅच आपण मगाशी पाहिलं की काही मुलं प्रस्तारोहण करत होते, त्यानंतर ती बॅच आता इकडे स्विमिंगला येणार आहे आणि ही स्विमिंगची बॅच पुढे कमांडोला जाणार आहे. यानंतर आपण बोलूयात वंदाई गिरिराज टेकर्सचे अध्यक्ष स्वतः मनोज बोडके सर, आणि या ठिकाणी पाहतोय की ते पाण्यातून सर्व मुलांना बाहेर काढतायत. म्हणजे वेळेचं काटेकोर नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि सर नेक्स्ट बॅचच्या हातात सोड द्या. नेक्स्ट बॅचच्या हातात सोड द्या. आपण घेऊया बाईट आलं म्हणजे कसं वाटतंय स्विमिंग केल्यानंतर? मला खूप मज्जा आली आणि मला तर असं वाटलं जसं की बस आता इथेच राहायला पाहिजे मला. पाहता आपण निसर्गाचा आनंद लहान मुलं घेत आहेत आणि कदाचित काही वर्षांनी हीच मुलं असं ट्रेनिंग देण्यासाठी येतील. किती वर्ष झाले तू येते? मला येऊन इथे 6 वर्ष झाले. 6 वर्ष लागोपाठ ही मुलगी येते. थँक्यू. तुझं नाव काय? तनिष. थँक्यू तनिष. तनिष थँक्यू. इथे काउंट ठेवा सर. तुला बोलायचंय? कसं वाटतंय सांग मला स्विमिंग केल्यानंतर? खूप आवडलंय. छान वाटतं. की इथेच बसून राहा. अरे वा छान. बघा सगळ्या लहान मुलांना वाटतंय की इथेच बसून राहावं. एक छोटा मुलगा इथे. तुझं नाव सांग. विहान. विहान. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय मला. एकदम मस्त वाटतंय. आणि हा निसर्गाचा पाण्याचा आनंद घेऊन ही बच्चे कंपनी पुढच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत. काउंट ठेवा ते. आपण यानंतर बोलूयात वंदाई गिरिराज टेकरचे अध्यक्ष मनोज बोडके सर. आणि आता माझ्याकडे शब्द नाहीयेत की स्वतः एखाद्या एवढ्या 34 वर्ष चालणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः पाण्यात उतरून आणि कार्यकर्ते बनून या ठिकाणी काम करतायत आणि पुढच्या गोष्टींचं नियोजन करतायत. सर थोडासा तुमचं वेळ आम्ही डिस्टर्ब करतोय, थोडेसे आम्हाला बाईट द्या. वंदाई गिरिराज टेकर्सची सुरुवात कशा पद्धतीने झाली, आता ह्या अथांग सागराच्या साक्षीने तुम्ही सांगावी. वनराज टेकरच्या 34 वर्ष झालेली आहेत आणि ही सुरुवात होताना स्पेशली म्हणजे आमचे कॉम्रेड कैलासवासी उदय महाले यांच्या प्रेरणेतून माझी महेश सावंत, माझी अध्यक्ष महेश सावंत आणि त्यांची जुनी टीम गेली 34 वर्ष रेग्युलर ह्या जी कामगारांची मुलं आहेत त्यांच्यासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःच्या पर्सनल लाईफमधून 3 ते 4 दिवस काढून गेली 34 वर्ष या प्रकारचा उपक्रम राबवत आहेत. आणि कित्येक मुलं म्हणजे यात मला एक सांगायला आनंद वाटेल की या उपक्रमामध्ये ज्या मुलांनी याच्यात भाग घेतला त्यांची मुलं पण आता याच्यामध्ये येतात. एवढी 34 वर्ष चांगल्या प्रकारे घडवतात. इथे येणाऱ्या मुलांना हे निसर्गाची माहिती देतात. निसर्गाच्या व्यतिरिक्त आकाश दर्शन असो किंवा रॅपलिंग असो किंवा स्विमिंग सारख्या अशा ऍक्टिव्हिटी ज्या जनरली मुंबई सारख्या शहरात मुलांना मिळत नाहीत आणि सध्याच्या धागळ जेवणात गावी जरी माणूस गेला तरी ह्या एवढ्या ऍक्टिव्हिटी त्याला शक्य होणार नाही. तरी स्वतःचा वेळ देऊन हे जे आपले कार्यकर्ते वेळ देतात आणि गेली 34 वर्ष कामगार याच्यात भाग घेऊन कामगारांच्या मुलांसाठी जे योगदान देतात त्याबद्दल मी पुन्हा एकदा कामगारांना आणि त्या योगदान देणाऱ्या सर्व माझे कार्यकर्ते आहेत त्यांना मी धन्यवाद मानतो. थँक्यू. तुम्ही या ठिकाणी सर कामगारांचा उल्लेख केला आणि मगाशी पण आम्ही बॅनरवर पाहिजे सिमेंट्स वर्कर्स युनियन प्रेझेंटेड असं वरती लाल अक्षरात लिहिलेलं आहे. आणि तुम्ही सांगितलं की कामगार कॉम्रेड उदय माले यांचं नाव तुम्ही घेतलं, तर सिमेंट्स वर्कर्स युनियन आणि कॉम्रेड उदय माले आणि सर्व कामगार, तर ही साखळी की एखादी कामगार संघटना अशा प्रकारचं नैसर्गिक निसर्गासाठी काम करणारा ग्रुप स्थापन करते, ट्रेकिंगचा ग्रुप स्थापन करते आणि पुढे जाऊन त्यासाठी परत कामगारांच्या मुलांसाठी ह्या 6 शिबिरांचं आयोजन दिवाळी शिबिरमध्ये सुट्ट्यांमध्ये केलं जातं. तर ही कल्पना कशी रुजली किंवा कशी पुढे आली त्याबद्दल थोडक्यात सांगा. नाही म्हणजे कामगार हा फक्त जेव्हा 8 तास काम करतो तर 8 तास काम केल्यानंतर त्याच्या फॅमिली लाईफमध्ये त्याचे एकच बांधणीकर व्हायला पाहिजे. आणि जनरली कामगार हा ज्याला कायद्यानुसार 8 तास हे त्याच्या फॅमिलीसाठी दिलेले असतात तर ते देताना आणि त्याचबरोबर एक समाजाची एक देणं असतं. संघटनेमध्ये आम्ही एक गोष्ट मानतो की समाजाकडून जर आपल्याला काय मिळतं तर आपलं समाजाला देणं असतं, तर ते रिटर्न देताना ह्या युनियनच्या मार्फत आम्ही देतो. त्यामुळे संघटने आमचे वनराई गिरिराज टेकर असो की ऐक्य संस्था असो कॉम्प्युटरच्या अशा प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो आणि समाजाला जे देणं आहे त्या समाजाला आम्ही अशा प्रकारच्या उपक्रमातून देत असतो.
नक्कीच धन्यवाद मनोज सर. you. तुमच्या व्यस्त वेळेतून तुम्ही आम्हाला छोटीशी बाईट दिली. पण या छोट्याशा बाईट्स मध्ये आपल्याला खूप मोठा संदेश दिलाय अध्यक्ष मनोज बोडके सरांनी, की कामगार संघटनेने असा विचार केला की समाजाचं आपण देणं लागतो. आता समाजाचं देणं लागताना नवीन पिढी, कामगारांची मुलं आणि इतर समाजातील सर्वांची मुलं या ठिकाणी या उत्तम अशा साहसिक क्रीडा प्रकारातून पुढे यावेत आणि एक सशक्त समाज घडवण्याचं काम वनराई गिरिराज ट्रेकर्स मार्फत सिमेंट्स वर्कर्स युनियन करते असं म्हणायला हरकत नाहीये. आपण पुन्हा जाऊ. मनोज बोडके सरांनी आताच मगाशी नाव घेतलं, जुने फाउंडर मेंबर महेश सावंत पटेल सर. विनंती करतो सर की 2 बाईट वनराई गिरिराज ट्रेकर्स चे तुम्ही त्याच्या माहिती आम्हाला द्या, की तुम्ही अजून कुठल्या साईटवर आता या ठिकाणी आज आपण सुधागड पाली या ठिकाणी सुधागडच्या पायथ्याशी कॅम्प साईट आहे. तर अजून कोणत्या ठिकाणी आपल्या दरवर्षी या मोहिमा आखल्या जातात? सुरुवातीला पहिलाच कॅम्प होता तो पोगावला होता. पोगाव नंतर माहुली आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत श्रीकर पिचोळकर, त्यांचं एक जुनं घर होतं, तिकडनं ते सिमेंट्सला कामाला यायचे आणि म्हणून आम्ही तिथे पोगावमध्ये पहिला एक 6 शिबिर घेतलं. पण ते पण एक ऐतिहासिकच 6 शिबिर होतं, 3 दिवसाचं शिबिर. त्यात एक गतिमंद मुलांना आमचा एक सुनील पुजारी कार्यकर्ता आहे, तो घेऊन आला होता आणि त्या चांगल्या मुलांबरोबर पण या गतिमंद मुलांना आम्ही पहिल्याच वर्षी त्याने 7 शिबिराचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या दाखवल्या आणि त्याच्यानंतर मग माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी 2दा-3दा या पालीजवळ पाच्छापूर गावात 3 वेळा तळं म्हणून आहे तिथे, त्या रायगड जिल्ह्यामध्ये असं अंदाजे 100 ते 125 किलोमीटरच्या मध्ये जंगलातली एक जागा बघून अच्छा जिथे राहता येईल, अच्छा जिथे आपण रॅपलिंग करता येईल, स्विमिंग करता येईल आणि इतर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या करता येतील का असं बघून सगळे कार्यकर्ते ह्या जागा बघतात. म्हणजे सर तुम्ही आता उल्लेख केला 1992 म्हणजे 1992चा साल, 90चं दशक आणि तुम्ही जंगलाचा उल्लेख केला. म्हणजे त्यावेळेस वन्य प्राणी आणि हे सगळे साईट ऍक्टिव्हिटीज, आता आपल्याला रोड वाढलेले आहेत, गाड्यांची ये जा, तर त्यावेळेस तुम्ही 1992चा काळ आणि जंगलातल्या साईट त्या पण शोधून काढायच्या, तर तिथपर्यंत पोहोचणं आणि एवढी मुलं घेऊन जाणं, त्यात तुम्ही गतिमंद मुलांचा स्पेशल चाइल्डचा उल्लेख केला. तर हे कसं तुम्ही नियोजन त्यावेळेस आखत होता? आता तर गाड्यांनी सगळं जाणं सोपं आहे आणि 5-5, 6-6 दिवसांचं मुलांचं राहणं, खाणं, त्यांचं सामान आणणं, तर त्यावेळेस ते तुम्ही कसं मॅनेज करत होता? खरं म्हणजे आमच्या पाठीशी सिमेंट्स वर्कर्स युनियनचे उदय महाले सारखे जे चांगला विचार करणारे नेता नसता तरी संस्था उदयास आली नसती. कारण का कॉम्रेड उदय महालेंनी जेव्हा आम्ही नुसतंच त्यांच्यासमोर मांडला हा विषय आणि त्यांनी तो उचलला आणि लोकांसमोर ठेवला आणि मग त्यावेळेच्या कामगारांनी पण आणि कार्यकर्त्यांनी पण सहकार्य केलं. आणि विशेष गंमत म्हणजे या जंगलामध्ये महाले पण ट्रेकिंग करायची किल्ल्यांवरती वगैरे, तेव्हा त्या किल्ले ट्रेकिंगची आवड पण होती आणि म्हणून आमचं तेव्हा वय पण नव्हतं, इव्हन गाड्या पण नव्हत्या की असं जाऊन साईड शोधावी. कुठला तरी भाड्याने गाडी घेतली जायची आणि मग साईड शोधायचो किंवा मग चालत फिरायचो आम्ही जास्त करून. आणि गंमत म्हणजे एक माहुलीच्या याच्यातली एक मोठी गंमत आहे, तुम्ही आता प्राण्यांचा उल्लेख केला म्हणून, शंकराच्या मंदिरात आम्ही सगळे पुरुष वगैरे राहायचो, मुलं, आणि बाजूला देवीचं मंदिर आहे तिथे स्त्रिया राहायच्या. आणि रात्रीच्या वेळेस एकदा वाघ आला तिथे. अच्छा. वाघ आला आणि आम्ही पुरुष मंडळ झोपलो, आमच्या लक्षात नाही. तिथे आमची लेडीज व्हॉलेंटियर उठली, तिच्या लक्षात आलं कुठला तरी आवाज येतोय आणि मग ते सगळे आतल्या बोंबा मग सुरू झाली, रडायला सुरुवात झाली. अरे मग आम्ही उठलो आणि म्हटलं अरे, मग लक्षात आलं की इथे मध्येच वाघ आहे, तो दोन्ही मंदिराच्या मध्ये झाड आहे, तिथे वाघ होता आणि तो फिरत होता आणि तिथे वाघ आहेत, अजूनही आहे. आणि मग आमच्याकडे आम्ही बॉम्ब ठेवलेले होते आमच्या म्हणजे ट्रेकिंगच्या याच्यामध्ये काय विलास म्हणा किंवा कुपेकर म्हणा किंवा इतर कार्यकर्ते आहेत ना, तर मग जंगलात राहिलो का आपण बॉम्ब फोडायचे संध्याकाळची किंवा शेकोटी करायची की त्या आवाजाने किंवा शेकोटीच्या धुराने प्राणी इथे येत नाही, त्यांना कळतं की इथे कोणतरी आहेत आता, मानव वस्ती आलेली आहे, मग ते लांब जातात. आम्ही शेकोटी पण करायचो, पण तेव्हा आला माहित नाही आणि मग आम्ही वरून बॉम्ब टाकला, तो फुटला नाही. दुसरा टाकला, तो फुटत नव्हता, मग तिसरा टाकला, इतक्यात तो दुसरा फुटला
आणि मग तो पळाला वाघ पळाला. असं. पण ती रडणं किंवा घाबरणं आणि असे वेगवेगळे प्रसंग आहेत. म्हणजे सरपटणारे प्राणी दिसलेले आहेत. मग त्याच्यापासून आपण कसा बचाव करायचा, मग कसं काय त्या टेंटच्या बाजूने टाकायचं, हे म्हणजे जसं आपण सर्व. करत गेलो तसं आपण शिकत गेलो. आणि मुलांना सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन शिकवायचा प्रयत्न केला. त्यासाठी 6 महिने अगोदर ते सगळं रोप पाहिजे, हे कॅरेबिनर पाहिजे, सीट टर्नेस पाहिजे, त्याची ती बरोबर आहे की नाही, या बरोबर. सगळ्या बाजू सगळे कार्यकर्ते इंटरेस्टनी करतात. म्हणून हे आजपर्यंत सुरू आहे. प्रेक्षकांना आता ऐकायला गंमत वाटेल की वाघ आला होता, पण 1992चा साल आणि त्यानंतरचा 90चा दशक आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या लोकांवर काय प्रसंग ओढवला असेल. आपण त्याच्यातून ऑलरेडी सेफ्टीसाठी म्हणून छोटे बॉम्ब, कारण दिवाळीच्या नंतरच लगेच हे साईज शिबिर असतं. म्हणजे या फटाक्यांचा योग्य वापर कसा करायचा. परत सरांनी सांगितलं की टेंटच्या बाजूने कशा वस्तू पेरायच्या की जेणेकरून सरपटणाऱ्या पानांचा धोका होणार नाही, कसे चर खोदायचे. तर ही सेफ्टी मी मगाचपासून सांगतोय की पूर्णपणे सेफ्टी. म्हणजे लहान मुलांना आपण इथे घेऊन येतो, तर ज्या आनंदात मुलं आनंदाने मामाच्या गावाला जाण्यापेक्षा कॅम्पवर येत आहेत, तर त्याच्या दुप्पट आनंद घेऊन आणि सेफली व्यवस्थित घरी जावी, ही कळकळ मला या प्रत्येक गोष्टीतून जाणवते. आणि सरांनी उल्लेख केला कॉम्रेड उदय महाले सरांचा आणि सिमेंस वर्कर्स युनियनचा, तर पुन्हा पुन्हा तेच वाटतंय की गिर्यारोहण क्षेत्रातून पुढे आलेली व्यक्ती पुन्हा सर्वांना साहस, धैर्य आणि चिकाटी याचं दर्शन घडून आणि ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये वाढत जावं याच्यासाठी हा कॅम्प अजूनही चालू आहे. आणि सरांशी आपण सर्व पदाधिकाऱ्यांशी नंतर बोलूयात. तोपर्यंत आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. धन्यवाद सर, बहुमूल्य वेळ तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू. आपण पाहतोय इथे लहान मुलं आकाश दर्शन करतायत. ढग आलेत आणि अधूनमधून सूर्य दिसतोय. सूर्याची निरीक्षण पाहणी या दुर्बिणीमधून लहान मुलं करतायत. आपल्यासोबत आहेत बेडेकर दादा. आपण त्यांच्याशी बोलूयात. खास मुंबईवरून ह्या मुलांसाठी ते दुर्बीण घेऊन आलेले आहेत आणि आकाश निरीक्षणाचं काम या ठिकाणी त्यांनी हाती घेऊन मुलांना त्याचा आनंद देत आहेत. तुम्ही कधीपासून दादा या कॅम्पमध्ये सहभागी होता? मी बघा मागच्या वर्षी पहिल्यांदा कार्यक्रम केला. हा जो सिमेंटचे जो वर्कर्स आहेत त्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी जो फर्स्ट सेशन मी लास्ट इयरला घेतलेलं, अच्छा जे लोणावळ्याला होतं. अच्छा. आणि हे माझं दुसरं वर्ष आहे. काल मुलांना मी प्रेझेंटेशन घेतलं कारण आकाश क्लिअर नव्हतं, पाऊस वगैरे Okay. सुरू आहे सध्याचं. आणि आता आपण सूर्य बघतोय टेलिस्कोपच्या माध्यमातून, सौरढग अनुभवतोय. आणि सूर्य बघण्यासाठी आपण प्रिकॉशन घेतली की याच्या पुढे आपण फिल्टर लावलाय. अच्छा. कारण टेलिस्कोप किंवा बायनोक्युलर मधून डायरेक्ट सूर्य बघायचा नसतो, ते आपल्या डोळ्यांना हार्मफुल असतात. म्हणून आपण आता सोलार फिल्टर लावलाय, जो प्रॉपरली काम करतोय आणि आपल्या डोळ्यांना काही इजा होणार नाही आणि मुलांनाही मस्त एन्जॉय करता येईल सूर्य बघताना. तुम्ही दादांनी आता सांगितलं की फिल्टर लावलेला आहे, टेलिस्कोप आहे आणि त्याला फिल्टर लावला पाहिजे. सूर्य डायरेक्ट बघायचा नाही. या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मधून किती महत्वपूर्ण गोष्टी. आणि पुन्हा मी सतत सांगतोय ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये पण डोळ्यांना हार्मफुल होऊ नये म्हणून त्या टेलिस्कोपला फिल्टर लावलेला आहे. बरोबर ना दादा? म्हणजे वनराई गिरिराज ट्रेकर्स सतत ह्या गोष्टीची काळजी घेते की ज्याही ऍक्टिव्हिटी असतील त्या फक्त आनंद देणारच असतील, त्याच्यातून कुठलाही दुष्परिणाम किंवा कुठलीही घटना मुलांसोबत घडू नये. आणि दादांचं हे दुसरं वर्ष आहे, तर वनराई गिरिराज ट्रेकर्स बद्दल तुमचं काय मत आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला? माझा अनुभव म्हणजे मागच्या वर्षी खूप छान होता. मुलांबरोबर खूप जे ऍक्टिव्हिटीज घेतात त्यांना समजावून सांगतात प्रत्येक गोष्ट. इवन मी पहिल्यांदा असं वाटलं नाही की मी लास्ट इयरला मी फर्स्ट टाइम त्यांच्यासोबत जेलब झालो, तर मला असं नाही वाटलं की मी कोणी नवीन लोकांसोबत काम करतोय. सो खूप फ्रेंडली आहेत आणि ऍक्टिव्हिटीज खूप छान प्रकारे घेतात आणि मुलांची काळजी खूप छान प्रकारे घेतली जाते. जिथे शिस्त आहे तिथे शिस्त त्यांना शिकवली जाते, जिथे प्रेम द्यायचं तिथे प्रेम दिलं जातं. सो मला खूप मजा येते इथे येऊन. मलाही आनंद आहे की या सगळ्यांबरोबर जेलब झालो आणि मुलांबरोबर मी एन्जॉय करतो. दादांनी आता सांगितलंय की हे त्यांचं दुसरंच वर्ष आहे, पण वनराई गिरिराज ट्रेकर्सची हे कल्चर म्हणावं लागेल की त्यांना असं वाटत नाही की त्यांचं दुसरं वर्ष आहे. एवढ्या लगेच एका वर्षातच ते वनराई गिरिराज ट्रेकर्स बरोबर मिसळून गेलेले आहेत. आणि वेळ काढून ते आज या ठिकाणी मुलांना आकाश दर्शनासाठी खाली होते. आपण पाहतोय सध्या पाऊस जात नाहीये, पण तरी पण जेवढे शक्य होईल ते मुलांना सौरमंडल दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि रात्री त्यांनी
त्याबद्दल टेक्निकली लेक्चर्स घेऊन त्या मुलांना सर्व काही प्रेझेंटेशन देऊन समजून सांगितलेलं आहे. आपण या लहान मुलांशी बोलूया की त्यांना कसं वाटतंय. तुझं नाव काय? माझं नाव कॅमेऱ्यात अवनीश. बघ. माझं नाव अवनीश आहे. अवनीश, काय पाहिलं आता टेलिस्कोप बद्दल? आता मी सन पाहिले. सन पाहिला, कसा छान दिसला? हो म्हणजे ऑरेंज असतो, हा. म्हणजे पण ते ऍक्च्युअल कलर व्हाईट असतो, पण White. ना त्याच्यामध्ये ग्लासेस काहीतरी लावले म्हणजे त्यामुळे तो आम्हाला ऑरेंज ऑरेंज दिसतोय फिल्टरच्या फिल्टर मध्ये. एकदा किती वर्षाचा आहे तुझं? किती वय आहे? माझं 9. 9. वयाच्या 9व्या वर्षी मुलांना फिल्टर लावल्यामुळे त्याचा कलर चेंज होतोय आणि टेलिस्कोपचा अनुभव घेता येतोय. ही खूप जमेची बाब आहे. फक्त अभ्यासातलं रॅट रेस न बनता मुलांना निसर्गाशी आणि या सगळ्या गोष्टींची ओळख व्हावी आणि धैर्याने मुलं पुढे जावीत म्हणून त्यांच्या आई वडील या ठिकाणी विश्वासाने या कॅम्पमध्ये मुलांना पाठवत असतात. आपण, तुझं नाव काय? माझं नाव सजित आहे. सचिन. तू कुठली कुठली ऍक्टिव्हिटी केली आता? हा तर रॅपलिंग केली. रॅपलिंग केली हा रॅपलिंग. आणि टेलिस्कोप मधून पाहिलंस? हा टेलिस्कोप मधून हे सन सन पाहिला. कसा वाटला सन तुला? हाँ ये ऑरेंज दिसतो, ये सोलर फिल्टर लावलं था अच्छा. इसलिए वो. आणि असा कसा दिसतो सन? एरवी बाकी टाइम तो बघतो तेव्हा टेलिस्कोप मधून आपण सन पाहत नाही आणि बाकी वेळेस बघतो त्यावेळेस कसा कलर वाटतो आपल्याला? कलर अभी एक्चुअल कलर तो सर ने बोला व्हाइट है. व्हाईट आहे हाँ व्हाइट आहे. आणि फिल्टर लावल्यामुळे तो ऑरेंज दिसतो. हाँ ऑरेंज दिसतो. असं बघताना आपल्याला त्रास होतो की नाही रोज? आणि हा. पण ह्याच्यातून आपण छानपैकी बघू शकतोय. हो सर. बरोबर ना? मग छान मजा वाटली. हो सर. असं रोज बघायला भेटतं का स्कूलमध्ये बाहेर कुठे? नाही सर. नाही. मग इथे कॅम्प मध्ये आल्यावर कसा कॅम्प आवडला? हो सर, ये माझा फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम आहे. Yes, sir. छान वाटलं. नेक्स्ट हो, इयर sir. येणार? येस सर. तुझं नाव काय? माझं नाव सारांश टेमगिरे आहे. सारांश टेमगिरे. किती वर्ष आहे तुझं कॅम्प मध्ये? माझं दुसरं वर्ष आहे. अरे वा, छान. आणि आता तू कुठल्या ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत? मी रॅपलिंग, आर्चरी, रायफल शूटिंग, स्विमिंग ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज. अच्छा. आणि छान वाटलं. कसं वाटलं सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून? खूप मजा आली. आर्चरी मध्ये कसं वाटलं? किती पॉईंट मिळाले? 20 पेक्षा जास्त. 20 पेक्षा जास्त. अरे वा. आणि रॅपलिंग केलं त्यावेळेस कसं वाटलं? म्हणजे पहिल्या सुरुवातीला भीती वाटत होती, नंतर मजा आली. नंतर मजा आली. आपल्या सर्वांना सांगशील का तू की तू काय काय यूज केलं रॅपलिंगच्या वेळेस? रॅपलिंगच्या वेळेस मी हार्नेस घातलेलं, हेल्मेट, ग्लव्स आणि कॅरेबिनरच्या मदतीने मी खाली गेलो आणि त्याच्यासोबत एक डिसेंडर पण लावलेलं. अच्छा. तुझं वय किती आहे? 9. 9व्या वर्षी मुलं हार्नेस, रॅपलिंगसाठी लागणारे कॅरेबिनल, डिसेंडर, रोप, हेल्मेट या सगळ्या गोष्टींची ओळख करून घेत आहेत आणि त्या प्रस्तावण्यासारख्या आपण म्हणू की एकदम धैर्य देणाऱ्या आणि तसं दिसायला धोकादायक पण या सर्व साधनांच्या मार्फत सोपं करून आनंद देणाऱ्या खेळाचा अनुभव घेत आहेत. हीच यश आणि गमक आहे वनराई गिरिराज ट्रेकर्सचं. थँक्यू.